नमस्कार. आज आपण डाळीचे लाडू करणार आहोत. त्यासाठी मी 3 वाट्या पीठ मोजून घेतलं आहे. तुम्हाला जसं लागेल तसं घेऊ शकता. आणि मी थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ चांगलं आपल्याला घट्ट मळायचं आहे. पातळ पीठ मळायचं नाही, चांगलं एकजीव करता आपल्याला घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे मळायचं आहे. हे बघा, मी अशा प्रकारे हे पीठ चांगल्या प्रकारे मळून घेतलं आहे. नंतर मी ते अर्धा तास थोडं रेस्ट करायला ठेवलं आहे. तुमच्याकडे वेळ नसला तुम्ही नाही ठेवू शकत, पण जर ठेवलं तर चांगलंच आहे. नंतर तुम्हाला एका कढईमध्ये तेल गरम करायचं आहे आणि पोळपाटाला चिकटू नये अशा प्रकारे तुम्हाला तेल लावून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे पुऱ्या ह्या तळून घ्यायच्या आहे. आमच्या नगर साईडला असेच लाडू करतात की लाडू खायलासुद्धा खूप चांगले लागतात. आणि नंतर आपल्या पुऱ्या तळून झाल्या एकीकडे आपल्याला नंतर भुगा पण करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे बारीक सगळं लाडूचा भुगा करतो तोपर्यंत आपण चाचणी करू. मी 3 वाट्या बेसन पीठ घेतलं होतं, त्यासाठी मी 2 वाट्या साखर टाकली आहे आणि त्यासाठी 1 कपभर पाणी टाकले आणि आपल्याला ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्या प्रकारे. 1-1.5 कप पाणी टाकायचं आहे आणि साखर विरेपर्यंत आपल्याला वाट बघायची आणि साखरेचा आपल्याला चांगला पक्का पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये ही फोडलेली विलायची पण टाकत आहे, त्यामुळे लाडूला टेस्ट पण खूप चांगली आहे. अशा प्रकारे सारखं तुम्हाला हलवत राहायचं आहे आणि अशी तार आली तर समजायचं का आपला पाक झाला आहे. बघा, आज काय पाक झालेला नाही. मी अशा प्रकारे चेक केलं. दुसरी पद्धत, तुम्ही असं एका प्लेटमध्ये छोट्या डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये तुम्ही थोडं पाक टाकायचं. त्याची जर गोळी तयार झाली तर समजायचं आपला पाक तयार झाला आहे. आतापर्यंत काय गोळी तयार नाही झालेली. मग मी पाक चांगला शिजवून घेतला आहे. त्यानंतर मी पुन्हा एकदा चेक केलं तर त्याची तार पण व्यवस्थित चालू होत आणि एका डिशमध्ये पण घेऊन मी चेक केलं तर त्याची गोळी व्हायला लागली होती. पण मी अजून 5-10 मिनटं थोडंफार हे करून घेतल्यानंतर आपला पाक तयार झाला आहे. पुन्हा एकदा मी चेक करून बघितलं. असं तुम्हाला जोपर्यंत तुमच्या पाकाचं गोळी तयार नाही होत ना तोपर्यंत चेक करून बघायचं आणि पाक पण तुमचा चांगला तयार झाला. पण तुम्हाला जास्त पण शिजवायचं नाही, कारण की नंतर त्याची साखर तयार व्हायला सुरुवात आहे. नंतर पाक तयार झाल्याच्या नंतर एक असं त्याच्यात मिश्रण टाकत तुम्हाला ढवळत एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे सगळं असं खालीवर करत तुम्हाला सगळं एकजीव करायचं आहे. बघा, आपला पाक पण मापत झाला आहे आणि आपला भुगा पण हे झाला आहे. पाक पण आपलं घट्ट पातळ असं मिश्रण झालं नाही, खूप छान झालं आहे. त्यानंतर तुम्हाला हे मिश्रण थोड्या वेळ झाकून ठेवायचं आहे. त्याच्यात थोडं तूप टाकायचं आहे, त्यामुळे टेस्ट पण चांगली येते. मी हे मिश्रण थोड्या वेळ झाकून ठेवल्याच्या नंतर लाडू वळायला सुरुवात केली. अशा प्रकारे मी एक करत सर्व लाडू वळून घेतले होते. हे मी नाही का 1 किलोचे लाडू केले असते, एक साधारण अंदाज तसं मी वाटीनेच मोजून घेतलं, त्यामुळे प्रमाण आपल्याकडे हे अशा प्रकारे एवढे 1 किलोमध्ये एवढे लाडू तयार झाले आहेत. धन्यवाद. तुम्ही पण